कसबा गणपतीचं शेंदूर कवच काढल्यानंतर आता 15व्या शतकातील मूळ मूर्ती समोर आली। शेंदूर कवच दुरुस्ती प्रक्रियेला 15 डिसेंबरला सुरुवात झाली होती। शेंदूर कवच गळून पडत असल्यानं भविष्यात कोणताही अनपेक्षित प्रसंग उद्भवू नये यासाठी हे कवच काढण्यात आलंय। मूर्तीवरून 900 किलो वजनाचा शेंदूर लेपही काढण्यात आलाय। तर मूर्तीतज्ञ पुरातत्व विभागाच्या माहितीनुसार मूळ मूर्तीचा कालावधी थेट 15व्या शतकातला असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। आजपासून मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलंय। पुणेकरांना कसबा गणपतीचं दर्शन घेता येणार आहे नव्या रूपामध्ये, कारण कसबा गणपती जो पुण्याचा ग्रामदैवत गणपती म्हणून ओळखला जातो, त्याच कसबा गणपतीचं हे नवं रूप आहे। मी नवं रूप यासाठी म्हणतोय की कारण या कसबा गणपतीची ही मूळ मूर्ती आहे। यापूर्वी जो शेंदूर लेप या मूर्तीवरती अनेक वर्ष केला गेलेला होता, तो जवळपास सुमारे 900 किलो वजनाचा शेंदूर लेप जो आहे तो काढण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आता मूळ मूर्तीचं दर्शन या ठिकाणी घेता येत आहे। आजपासून हे मूळ दर्शन जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि या सगळ्या संबंधानं काय नेमकी मूर्तीची वैशिष्ट्ये आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आधी कसं रूप बघायला मिळत होतं? आधी स्वरूप आम्हाला कधी असं मूर्ती स्वरूप आम्हाला बघायला मिळेल असं आम्हाला वाटलं नव्हतं। जे आमच्या पूर्वज विनायक भट ठकार यांना जी मूर्ती सापडली, मूर्तीची त्यांनी पूजा आणि हे सगळं अधिष्ठान केलं आणि त्यामुळे हे परंपरा आमची ठकारांची चालू राहिलेली आहे। आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज 1637 साली पुण्यात वास्तव्यात आले, त्या हिंदू प्रथेप्रमाणे आपण एखाद्या शुभ कार्याची सुरुवात करतो त्याप्रमाणे या गणपतीचे त्यांनी आशीर्वाद घेतले। या गणपतीचं नाव आहे जयती गजानन आणि ह्या मूर्तीचं त्यांनी आज पुणे पुन्हा वसवलंय। जे 400 वर्षापूर्वी स्थिती ती आज पुण्याची कायम आहे, हे वैशिष्ट्य आहे मूर्तीचं। अनेक लोकांची जी श्रद्धा बाप्पावरती आहे, त्याच बाप्पाचं हे असं जे रूप आहे ते बघण्यासाठी मोठी गर्दी देखील भाविकांची या ठिकाणी होताना बघायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।